तर मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना ही निषेधार्ह घटना आहे। विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिला। अशा प्रकारची घटना ही निषेधार्हच आहे। ज्या कुठल्या समाजकंटकांनी ही घटना केली आहे त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील। यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं हे मला योग्य वाटत नाही। तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना ही कुठल्या तरी बेवारस माणसाचं कृत्य असेल किंवा महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो। ज्यांना आई वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते अशा कोणीतरी माणसानं हे कृत्य केलं असावं असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आणि या घटनेची तीव्र शब्दात निंदा केली आहे। प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते असं कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केलं असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला त्या निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा आता प्रयत्न कोणाचा तरी तुम्ही मासाहेब ठाकरेंची कदाचित एखादा पुतळा त्या पुतळ्याचा कुठेतरी अवमान करण्याचा प्रयत्न कराल, त्याची विटंबना करण्याचा प्रयत्न कराल, तो विद्रूप करण्याचा प्रयत्न कराल, परंतु मासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनावर संपूर्ण महाराष्ट्राची मायमाऊली म्हणून मिळालेला अधिकार, त्यांचे संस्कार, त्यांची संस्कृती, त्यांची सभ्यता, या सभ्यतेवर तुम्हाला डाग लावता येणार नाही।